वेलकम स्टुडंट. मी प्राध्यापक सागर होमराज मेश्राम, राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण BA 5th सेमिस्टर तुलनात्मक शासन आणि राजकारण या अभ्यासक्रमामधील इंग्लंडचे कार्यकारी मंडळमधला जो तिसरा प्रमुख भाग आहे तो म्हणजे पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ, त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू. इंग्लंडच्या कार्यकारी मंडळामध्ये किंवा इंग्लंडमध्ये 3 मंडळ प्रस्थापित आहेत. ते म्हणजेच कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ. आणि त्यानुसारच इंग्लंडच्या प्रथम कार्यकारी मंडळामध्ये राजा, प्रिव्ही काउन्सिल, प्रधानमंत्री व त्याच्या मंत्रिमंडळ या सर्वांचा समावेश इंग्लंडच्या कार्यकारी मंडळामध्ये होत असतो. आणि त्याच मानाने इंग्लंड संसदीय लोकशाही व्यवस्थेत कार्यकारी मंडळाचे नाममात्र प्रमुख म्हणून आपण राजा व प्रिव्ही काउन्सिलला ओळखला जात असतो, तर पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळाला आपण वास्तविक कार्यकारी प्रमुख म्हणून ओळखला जात असते. प्रधानमंत्री आपण पाहिलं की इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये राजा, राजपद, प्रिव्ही काउन्सिल, ठीक आहे, आणि त्यानंतर प्रधानमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळ असा 3 पार्टिशन्स केल्यामुळे किंवा 3 विभागाचा त्यामध्ये समावेश होत असतो. इंग्लंडमध्ये सर्वात प्रथम संसदीय शासन व्यवस्था रुजू झाली किंवा निर्माण झाली असं आपलं म्हणण्यास काही हरकत नाही. आणि त्यानुसारच इंग्लंड आणि आपल्या भारताची जी शासन व्यवस्था आहे, संसदीय शासन व्यवस्था आहे, ते जेमतेम सारखी स्वरूपात आहे. कारण की आपण भारत देशाने देखील जी संसदीय शासन व्यवस्था आहे ती भारताने देखील जी संसदीय शासन व्यवस्था आहे ते इंग्लंडकडून घेतलेली होती. आणि त्यामुळेच प्रधानमंत्रीचा जो कार्यभार आहे, त्याची जी निवडणूक पद्धती आहे, त्याची जे मंत्रिमंडळाची रचना आहे ते आपल्या भारतासारखीच आहे. किंवा असं म्हणण्यास हरकत नाही की भारताचे जे कार्यकारी मंडळ आहे, वास्तविक कार्यकारी मंडळ आहे, ते इंग्लंडच्या वास्तविक कार्यकारी मंडळासारखी आहे. प्रिव्ही काउन्सिल जेव्हा आपण पाहिलं तर एक ते संस्था होती आहे आणि ते संस्था असल्यामुळे राज्याच्या कारभारामध्ये मदत करण्यासाठी एक समिती निर्माण झाली, तिला आपण प्रिव्ही काउन्सिल म्हणलो. ओके. आणि त्यामध्येच हळूहळू त्या समितीमध्ये वाढ होऊन त्या संस्थेलाच प्रिव्ही काउन्सिल असे नाव देण्यात आले होते. इंग्लंडचा संपूर्ण राज्यकारभार हा राजाच्या नावाने सुरू असला तरी त्याच्या इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये सहभाग किंवा सल्ला किंवा निर्णय घेण्यासाठी किंवा राज्याला सल्ला मसलत देण्यासाठी इंग्लंडचे जे मंत्रिमंडळ आहे त्यानुसार इंग्लंडचा राजा राज्यकारभाराबद्दल एखादा निर्णय घेत असतो. प्रधानमंत्र्याबद्दल सांगायचं झालं तर इंग्लंडचे प्रधानमंत्र्यांचे व त्याचे मंत्रिमंडळाचे स्वरूप हे वास्तविक कार्यकारी मंडळाचे स्वरूप आहे. आणि त्यानुसारच इंग्लंडमध्ये दुहेरी पक्ष पद्धती आहे. म्हणजेच इंग्लंडमध्ये 2 पक्ष आहेत, एक हुजूर आणि दुसरा एक मजूर. ओके. तर इंग्लंडमध्ये जी शासन व्यवस्था होती त्या शासन व्यवस्थेला काही लोकांनी पंतप्रधानीय सरकार असे म्हटले होते. आणि तो जो बोलणारा व्यक्ती होता तो होता क्रॉसमॅन नावाचा एक व्यक्ती होता. कारण तो क्रॉसमॅन हा मजूर पक्षीय जो पंतप्रधान होते विल्सन यांचाही त्यांचा घनिष्ठ संबंध होता. ओके. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ यांचे स्वरूप असं आहे तर वास्तविक कार्यकारी मंडळ असं आहे. आणि त्यानुसारच वर्तमान काळामध्ये
प्रधानमंत्र्यांचे स्थान हे सर्वात जास्ती आणि शक्तिशाली स्वरूपाचे आहे असे आपण इंग्लंडमध्ये आपण म्हणू शकतो. आणि त्यानुसारच त्या शासन व्यवस्थेला, त्या पंतप्रधानीय शासन व्यवस्थेला इंग्लंडमध्ये पंतप्रधानीय सरकार, प्राईम मिनिस्ट्रियल गव्हर्नमेंट असे म्हटले जाते. असं का बरं म्हटले जात असते? कारण त्याचे रिजन सांगितलेलं आहे की इंग्लंडमध्ये काही शासन व्यवस्था जे पंतप्रधानीय सरकार म्हणून होते, असं विधान सर्वात प्रथम क्रॉसमॅन नावाचा जो व्यक्ती होता, जो विचारवंत होता, ठीक आहे, विचारवंतपेक्षा जो व्यक्ती होता इंग्लंडमध्ये, त्यांनी सर्वात प्रथम असं पंतप्रधानीय सरकार असं शब्द उच्चारलं होतं. आणि त्याचा रिजन्स काय, तर जे हुजूर पक्ष आहेत इंग्लंडमध्ये, दोन पक्ष आहेत, सांगितलं की हुजूर आणि मजूर. तर मजूर पक्षाचे जे पंतप्रधान होते विल्सन, यांच्याशी क्रॉसमॅनचा एक घनिष्ठ संबंध होता. आणि यामुळेच क्रॉसमॅन या ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला होता. कारण जो हुजूर पक्षाचा मजूर पक्षाचा जो पंतप्रधान झालेला होता विल्सन, यांच्याशी क्रॉसमॅनचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे इंग्लंडच्या कार्यकारी पद्धतीचा त्या क्रॉसमॅनला असा सखोल अभ्यास झालेला होता. आणि त्यामुळेच त्यांनी इंग्लंडच्या जे पंतप्रधानीय व्यवस्था आहे, त्या पंतप्रधानीय व्यवस्थेला पंतप्रधानीय सरकार असे नाव दिलेले होते. इंग्लंडमध्ये वर्तमान काळात पंतप्रधानीय सरकार हा शासन व्यवस्थेचा प्रकार आहे आणि आधीपासूनच होता. पंतप्रधान हा राजा आणि मंत्रिमंडळमधला साधणारा एक दुवा आहे. आपण सांगितलं की मंत्रिमंडळाची जेव्हा एखादी बैठक होत असते इंग्लंडमधला, मंत्रिमंडळाची जेव्हा एखादी बैठक होत असते, त्यामध्ये निर्णय काय घ्यायचे, त्या बैठकीमध्ये वास्तविक पद्धतीने राजा उपस्थित नसतो. तर इंग्लंडच्या जेव्हा मंत्रिमंडळ एखादी समिती गठीत करत असते किंवा एखादी बैठक घेत असते, त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाले हे संपूर्ण चर्चा राजापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रधानमंत्री करीत असतो. आणि राज्याचे जे बी सल्ला मसल्यात राहते किंवा जे बी निर्णय असतात, ते निर्णय मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवण्याचं काम हाच प्रधानमंत्री करत असतो. म्हणजे सिंपलच्या भाषेत प्रधानमंत्री हा इंग्लंडचा राजा आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला साधणारा काय आहे, तर दुवा आहे. आणि त्यामुळेच आधीपासून तर आता वर्तमान काळापर्यंत इंग्लंडमध्ये हे पंतप्रधानीय सरकार हे शासन व्यवस्थेचा प्रकार मानला जात असतो. परंतु काही पंतप्रधानीय सरकार ह्या नावाला काही राज्यशास्त्राच्या विचारवंतांनी असहमती दर्शवलेली किंवा यांच्या जे पंतप्रधानीय सरकार आहे या विचाराशी अनेक राज्यशास्त्राचे विचारवंत आहेत ते सहमत नव्हते. कारण का बरं असेल की पंतप्रधानीय सरकार असे वर्णन करताना काही सैद्धांतिक अडचणी निर्माण होत होत्या आणि त्याच अडचणीमुळे थोडक्यात मंत्रिमंडळात्मक सरकार, पंतप्रधानीय सरकार या दोन्ही संबंधाचे समर्थन करणारे तसेच त्यावर आपेक्ष घेणारे जे होते सिद्धांत होते, त्या सैद्धांतिक मुद्दे राज्यशास्त्राच्या अभ्यासाद्वारे मांडले जात होते. ओके, म्हणजेच फक्त एक सैद्धांतिक जेव्हा आपण पंतप्रधानीय सरकार जेव्हा म्हणतो त्यावेळेस एक सैद्धांतिक अडचण निर्माण होत असते आणि त्या सैद्धांतिक अडचणी निर्माणीमुळेच जे राज्यशास्त्राचे सखोल अभ्यासक होते, ते सखोल अभ्यासक जे क्रॉसमॅनने जे पंतप्रधानीय सरकार असा शब्द जो उच्चारला होता, त्या शब्दाला, त्या पंतप्रधानीय सरकारला राज्यशास्त्राच्या विचारवंतांनी, अनेक विचारवंतांनी असहमती दर्शवली. ओके, आपण हे पाहिल्यानंतर आपण पाहू की इंग्लंडमध्ये पंतप्रधान शासन व्यवस्थेत सर्वात महत्त्वपूर्ण पद आहे असं का बरं म्हटलेलं आहे. ओके, ते आपण दुसऱ्या नंबरच्या पॉईंटमध्ये पाहू. आपली हेडिंग आहे की पंतप्रधान इंग्लंडच्या शासन व्यवस्थेत सर्वात महत्त्वपूर्ण पद आहे. स्टार्टिंगला आपण पाहिलं की आपण इंग्लंडच्या कार्यकारी मंडळ पाहतो. काय पाहतो? इंग्लंडच्या कार्यकारी मंडळ. आणि इंग्लंडच्या कार्यकारी मंडळामध्ये 3 व्यक्तीचा समावेश होत असतो. एक राजा, प्रिव्ही काउन्सिल, प्रधानमंत्री व त्याच्या मंत्रिमंडळ. तर इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळाचे 2 विभाग पडलेले होते. एक नाममात्र विभाग आणि एक कार्यकारी वास्तविक प्रमुख विभाग. तर
कार्यकारी नाममात्र राष्ट्रप्रमुखमध्ये प्रिव्ही कौन्सिल आणि राजा राजा आणि प्रिव्ही कौन्सिल यांचा समावेश होत असतो. तर इंग्लंडच्या वास्तविक कार्यकारी प्रमुखामध्ये पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाचा समावेश होत असतो. जरी का राजा हा इंग्लंडचा सर्वोच्च शासक प्रमुख असला आणि त्याच्याच नावाने संपूर्ण शासन व्यवस्था चालते असली तरी त्याला सल्लामसलत देण्यासाठी आणि विविध निर्णयांच्या पुढे जाण्यासाठी पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ निर्माण केलं आहे आणि त्या मंत्रिमंडळाचा सल्ला घेणे त्या राज्याला आवश्यक आहे. प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळाच्या शासन व्यवस्थेचा प्रमुख नेता असल्यामुळेच त्या पंतप्रधान पदाला इंग्लंडमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण प्राप्त स्थान झालेले आहे. राजा आणि प्रिव्ही कौन्सिल हे इंग्लंडचे कार्यकारी प्रमुख असतात, तर पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे इंग्लंडमध्ये कार्यकारी वास्तविक प्रमुख असतात. राजा हा राष्ट्रप्रमुख असल्यामुळे पंतप्रधानापेक्षा संविधानिकदृष्ट्या हा अधिक वरच्या पदावर असतो. आपण सांगितलं की राजा इंग्लंडमध्ये राजाच्याच नावाने संपूर्ण राज्यकारभार चालत असतो. तर राजा हा राष्ट्रप्रमुख असल्यामुळे पंतप्रधानापेक्षा थोडासा वरच्या पदावर असतो. परंतु पंतप्रधानाच्या ज्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसारच राजा आपला राज्यकारभार चालवत असतो किंवा राजाला तेच राज्यकारभार करावा लागत असतो. वास्तविक पद्धतीने वास्तविक शासन प्रमुख हा प्रधानमंत्री आहे, परंतु राष्ट्रप्रमुख हा राजा असल्यामुळे संविधानिकदृष्ट्या पंतप्रधानापेक्षा राजा हा वरच्या पदावर आहे. परंतु पंतप्रधानाने नेमलेला जो मंत्रिमंडळ असते आणि त्या मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसारच राजाने राज्यकारभार करावा असतो. असा राजकीय आणि सामाजिक संकेत लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच निर्माण झाला. असा जेव्हा आपण इंग्लंडच्या संविधानिक इतिहासाचा आढावा घेतो तेव्हा हा जो पद आहे म्हणजेच काय तर प्रधानमंत्री हा जो पद आहे रॉबर्ट वॉलपोलच्या काळापासून हे पद निर्माण झाल्याचे आपल्याला आढळून येते. रॉबर्ट वॉलपोल हा जो विचारवंत आहे यांच्या काळापासूनच इंग्लंडमध्ये प्रधानमंत्री पद हा निर्माण झाला असं आपल्याला दिसून येते. तर प्रधानमंत्र्यांचे स्थान हे किती महत्त्वपूर्ण स्थान आहे असे कितीतरी विचारवंतांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळाचा एक स्वामी असतो, एक मध्यशिला असतो, मिडिएटर असतो. त्यानुसारच एक विचारवंत आहे तर लॉर्ड मार्ले यांनी प्रधानमंत्र्याबद्दल आपले मत व्यक्त करताना काय म्हटलेलं आहे तर बघूया की लॉर्ड मार्ले म्हणतात की प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळ रूपी कमानीची एक मध्यशिला आहे. तर रेमसे मूरच्या मते काय म्हणतात की मंत्रिमंडळ हे राज्यारूपी नावेचे सुकाणू आहे. अशी कल्पना केली तर प्रधानमंत्री हा सुकाणूधारी आहे. म्हणजेच काय ठीक आहे तर प्रधानमंत्री आहे तर मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळ आहे म्हणून प्रधानमंत्री नाही असं सिम्पलच्या लँग्वेजमध्ये आपण बोलू शकतो. ओके बरं. त्यानंतर आपण पाहू की इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांची नियुक्ती कशी का होत असते. एक सिम्पलशी एक लँग्वेज लक्षात ठेवायचं. ज्या पद्धतीने आपण भारतीय शासन व्यवस्था पाहताना प्रधानमंत्र्यांची जेव्हा नेमणूक होत असते त्यावेळेस आपण म्हणतो काय तर लोकसभेमध्ये ज्या पक्षाला सर्वाधिक जास्त बहुमत प्राप्त होत असतात त्याच पक्षाच्या नेत्यागणाला राष्ट्रपती हा प्रधानमंत्री पद म्हणून किंवा प्रधानमंत्री म्हणून घोषित करत असतो. सारखीच डेफिनेशन आपला इंग्लंडच्या प्रधानमंत्र्याच्या नियुक्तीबाबत लागू होत असतो. इंग्लंडमध्ये देखील दुहेरी शासन व्यवस्था आहे. म्हणजेच काय द्विपक्षीय पद्धती आहे, दोन पक्ष आहेत. ओके आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स हुजूर आणि मजूर हे दोन पक्ष आहेत. तर दोन सभागृह कोणते आहेत तर हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स. ओके तर एक सिम्पलचं लँग्वेज लक्षात द्यायचं की हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहामध्ये
ज्या पक्षाला सर्वाधिक जास्त बहुमत प्राप्त होत असतात त्या पक्षाच्या नेत्याला राजा हा इंग्लंडचा प्रधानमंत्री म्हणून घोषित करीत असतो. आणि ज्यावेळेस कदाचित निवडणूक लढताना दोन्ही पक्षाला समान बहुमते प्राप्त झाल्यास त्यावर निर्णायक मत घेण्याचा अधिकार हा राजाचा असेल. कदाचित प्रधानमंत्री झालेला व्यक्ती काही कारणास्तव राजीनामा देत असेल आपल्या पदाचा, किंवा काही कारणास्तव वेळप्रसंगी त्याचा मृत्यू होत असेल आकस्मिक, तर त्यावेळेस राजाला हा अधिकार आहे की बहुमत प्राप्त झालेल्या वरिष्ठ नेत्याला त्या पदावर घोषित करणे. हे एक आहे सिंपलशी प्रधानमंत्र्यांच्या नियुक्तीबाबतची एक गोष्ट. ओके, तर राष्ट्रप्रमुख असणाऱ्या राजाकडूनच पंतप्रधानाची निवडणूक केली जाते. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काय होत असते तर कॉमन सभागृहातील राजकीय पक्षाचे चित्र आपल्याला डोळ्यासमोर ठेवावं लागत असते. म्हणजेच काय तर कॉमन सभागृहामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झाले आणि ते निवडणुकीनंतर जे निकाल जाहीर होत असते आणि त्यानंतर ज्या सभागृहाला किंवा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ज्या पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं असेल, ठीक आहे, त्या पक्षाच्या नेत्याला मंत्रिमंडळ बनवण्यासाठी आमंत्रित केले जाते. एक सिंपलशी गोष्ट सांगत असते, म्हणजे मंत्रिमंडळ बनवण्यासाठी आमंत्रित केले जाते. म्हणजे काय इथे बोललेलं आहे तुम्हाला काय ते बघा. हे निवडणुकीचे निकाल जाहीर होतात, स्पष्ट होते, यानंतर बहुमत प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्याला मंत्रिमंडळ बनवण्यासाठी आमंत्रित केले जाते. म्हणजेच प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळ निर्माण करीत असतो. म्हणून म्हटलेलं आहे की हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ज्या पक्षाला सर्वात जास्त बहुमत प्राप्त होत असते त्या पक्षाच्या नेत्यालाच राजा हा प्रधानमंत्री म्हणून घोषित करतो आणि त्या प्रधानमंत्र्याला आपला स्वतःचं मंत्रिमंडळ बनवण्यासाठी एक आमंत्रित केले जाते. त्यानुसार एखादा व्यक्ती जेव्हा प्रधानमंत्री पदासाठी उभा होत असतो तर त्यासाठी अटी काय असतात तर तो जे हाऊस ऑफ कॉमन्स जो हा सभागृह आहे त्या सभागृहाचा तो सभासद असावा, असा काही राजकीय संकेत दिलेला आहे. काही अफवा दिलेले आहेत. त्यांचा अर्थ असा होतो की हाऊस ऑफ लॉर्ड्सचे जे सभासद असतात ते प्रधानमंत्री पदावर नियुक्ती होऊ शकत नाही आणि नियुक्ती व्हायची असेल तर त्या अगोदर त्यांनी त्या सभासदांचा राजीनामा द्यावा लागत असतो. एक जे होते 1963 सर डग्लस ह्यूम हे लॉर्ड्स सभागृहाचे सभासद होते. तर त्यांनी सर्वप्रथम स्वतःला प्राप्त झालेल्या पदवीचा त्याग केला आणि त्यामुळेच लॉर्ड्स सभागृहाचे सदस्यत्व संपुष्टात आले आणि म्हणूनच पंतप्रधान होण्यासाठी हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाचा सभासद्व असायला लागत असतो. दुसरा जो पॉईंट आहे त्यांचा अटीचा, दुसरा पॉईंट तो काय म्हणते की तो कॉमन सभागृहात स्पष्ट बहुमत असणारा पक्षाचा नेता असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोण तर प्रधानमंत्री तो कॉमन सभागृहात स्पष्ट बहुमत असणारा पक्षाचा नेता असणे आवश्यक आहे. आणि त्यामुळेच त्या प्रधानमंत्री म्हणून घोषित झालेल्या व्यक्तीचा जेव्हा तो स्वतः राजीनामा देत असेल किंवा मृत्यू या कारणामुळे प्रधानमंत्र्यांचे पद रिकामे होत असेल आणि अशा झाल्यास राजाला एवढा अधिकार आहे की तो बहुमत पक्षातील वरिष्ठ नेत्याशी विचारविनिमय करून नियुक्तीबाबत निर्णय घेत असतो. ओके, आणि असा एक केस झालेला आहे की 1957 पंतप्रधान अँथनी डेझन यांनी राजीनामा दिल्यानंतर चर्चिल यांनी दिलेल्या सल्ल्याच्या आधारे मॅकमिलन यांना मंत्रिमंडळ बनवण्यासाठी आमंत्रित केलेले होते. म्हणजे मॅकमिलनना यांनी काय बनवलं होतं तर प्रधानमंत्री म्हणून बनवलं होतं. इंग्लंडमध्ये द्विपक्ष पद्धती आहे आणि त्या दोन्ही राजकीय पक्षाचा नेता बहुमताने निवडतात. मजूर आणि हुजूर या पक्षाला बहुमत प्राप्त होते. ओके, म्हणजे सिंपलच्या भाषेत आपण म्हणू शकतो की प्रधानमंत्री याची निवड ह्या प्रत्यक्ष निवडणुकीने होत असते.
प्रत्यक्ष निवडणुकी पद्धतीने होत असते. आणि म्हणजेच जे दोन सभागृह आहेत, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स, तर प्रधानमंत्री या हाऊस ऑफ कॉमन्स ह्या सभागृहाद्वारे निवडला जात असतो. आणि हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहामध्ये ज्या पक्षाला सर्वात जास्त बहुमत प्राप्त होत असते त्या पक्षाच्या नेत्याला राजा हा प्रधानमंत्री म्हणून घोषित करत असतो आणि त्या प्रधानमंत्र्याला स्वतःचं मंत्रिमंडळ बनवण्याचा एक मुभा प्राप्त होत असतो. प्रधानमंत्र्याला काही अधिकार देखील प्राप्त होत असतात. मंत्रिमंडळाची निर्मिती करणे, अगर एखादा मंत्रिमंडळातला नेतागण योग्य प्रकारे कार्यभार करत नसेल तर त्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करणे, शासनाप्रमाणे पक्षाचे नेतृत्व करणे, कारण तो प्रधानमंत्री त्या पक्षाचा वरिष्ठ आणि आधारशिला असतो, कमानीचा आधारशिला असतो. नियुक्तीविषयक कार्य करणे, हे संपूर्ण कार्य कोणाचे आहेत तर प्रधानमंत्र्याचे आहेत. नियुक्तीविषयक कार्य करणे म्हणजेच काय तर प्रधानमंत्र्याला नियुक्तीविषयक अशी व्यापक सत्ता प्राप्त झालेली असते. म्हणजे एक्झाम्पल फॉर म्हणजेच काय तर इंग्लंडचे जे परराष्ट्रामधील राजदूत असतात, इंग्लंडचे जे न्यायाधीश आहेत, असे विविध आयोगाचे अध्यक्ष व सदस्य असतात. अशी आधीची नियुक्ती राजाद्वारे होत असली तरी पंतप्रधानांनी नेमलेले जे व्यक्ती असतात, प्रधानमंत्री ज्या व्यक्तीबद्दल शिफारस करत असतो त्या शिफारस ह्या सर्व महत्त्वपूर्ण त्या शिफारशीद्वारे हे संपूर्ण महत्त्वपूर्ण नियुक्त्या होत असतात. ओके. त्यानंतर म्हणू शकतो की पार्लमेंट व मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा आपण बोललेलो होतं. पार्लमेंट आणि मंत्रिमंडळ म्हणजे काय तर राजा आणि मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा हा कोण असतो तर प्रधानमंत्री असतो. जनतेचा नेता असं का म्हटलेलं आहे कारण प्रधानमंत्र्यांची निवडणूक हे प्रत्यक्ष पद्धतीने होत असते, म्हणजे प्रत्यक्ष जनतेद्वारे होत असते आणि त्यामुळेच प्रधानमंत्री हा जनतेचा नेता असतो. शांततेच्या काळात तसेच संकट प्रसंगी देशातील जनतेचा तो मनोधैर्य कायम ठेवण्याचं काम करत असतो आणि मंत्रिमंडळाने घेतलेले सर्व महत्त्वपूर्ण निर्णय हे प्रधानमंत्री जाहीर करतो. यासाठीच प्रधानमंत्र्याला जनतेचा नेता असे म्हटलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट कार्य आहे की आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य देखील प्रधानमंत्री करत असतो. ओके. त्यानंतर एक संपूर्ण सर्वात महत्त्वपूर्ण काम म्हणजेच काय आहे तर तो म्हणजेच मंत्रिमंडळ तयार करणे. हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाद्वारे ज्या पक्षाला सर्वात जास्त बहुमत प्राप्त होतो तर राजा ज्या व्यक्तीला प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती करतो त्याचं सर्वात प्रथम काम असते की तो सर्वात प्रथम आपले व्यक्ती जे आहे ते मंत्रिमंडळ तयार करीत असतो. आणि इंग्लंडचे प्रत्यक्ष दैनंदिन राजकीय व्यवहार हे क्रियाशील असणारे सरकार म्हणजे मंत्रिमंडळ होय. प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखालीच मंत्रिमंडळ हे वास्तविक सत्तेचे केंद्र आहे. मंत्रिमंडळाची रचना, निर्मिती, कार्य, त्यांची व्यवस्थेची आधारभूत तत्वे या सर्वाच्या अध्ययनाला राज्यशास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेले आहे. क्लिअर. सैद्धांतिकदृष्ट्या व वैज्ञानिकदृष्ट्या राजा हा मंत्रिमंडळी मंत्र्यांची नियुक्ती करीत असतो. तथापि प्रत्यक्ष व्यवहारात पंतप्रधानाने सादर केलेल्या यादीनुसारच मंत्रिमंत्र्यांची नियुक्ती होत असतो. एकाद्वारे आपण म्हटलं आहे की प्रधानमंत्र्याची नियुक्ती झाल्याबाबत लगेच तो मंत्रिमंडळांची नियुक्ती करत असतो, मंत्रिमंडळांची निर्मिती करत असतो. म्हणजेच काय तर राजा हा राष्ट्रप्रमुख आहे. राजा हा मंत्रिमंडळाची नियुक्ती करत असला तरी प्रधानमंत्री त्यांच्याकडे काही व्यक्तींची यादी पाठवत असतो आणि ते यादी ऑलरेडी फायनल झालेली असते. प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्र्याने सादर केलेल्या यादीनुसारच मंत्र्यांची नियुक्ती होत असतो. प्रधानमंत्री जसं नियुक्त झाला तर काही व्यक्तींचे नावं लिहून राजाकडे पाठवत असतो आणि राजा फक्त तो नियुक्त करत असतो. ओके. अशा पद्धतीने इंग्लंडच्या मंत्रिमंडळाची एक रचना होत असते. क्लिअर. त्यानुसार मंत्रिमंडळ व मंत्रिपरिषद या दोन संधीचा अर्थ स्पष्ट थोडासा भिन्न आहे. मंत्रिपरिषद आणि मंत्रिमंडळ. मंत्रिपरिषदेत उपमंत्री, राज्यमंत्री व मंत्री या सर्वांचा समावेश होतो. लक्षात द्यायचं. मंत्रिपरिषदेत उपमंत्री, राज्यमंत्री व मंत्री या सर्वांचा समावेश होत असतो. तर मंत्रिपरिषदेची सदस्य संख्या 80 ते 90 या दरम्यान असते. मंत्रिमंडळामध्ये केवळ कॅबिनेट मंत्री हा दर्जा असणाऱ्या मंत्र्याचे मंडळ होय. क्लिअर. अशा पद्धतीने प्रधानमंत्री, त्याची निवडणूक पद्धती, त्याच्या इंग्लंडच्या शासन व्यवस्थामध्ये महत्त्व, त्यानुसार
इंग्लंडचे मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळाची रचना व मंत्र्यांचे प्रकार असे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहोत. आपल्या अभ्यासक्रमातील संपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा आणि आपल्या अभ्यासक्रमातील संपूर्ण व्हिडिओ योग्य प्रकारे पाहावे आणि अभ्यास करावे. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.